बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. भारत माता की जय. भारत माता की जय. शक्तीपीठ रद्द, झालाच पाहिजे. शक्तीपीठ रद्द, झालाच पाहिजे. शक्तीपीठ रद्द. झालाच पाहिजे. या करकम गावातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग याला विरोध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एकजुटीनं संपूर्ण गाव बंद ठेवून या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या गावाची ओळख बघितलं आपण पूर्वीपासून बघितलं तर आपली ओळख आहे द्राक्षाचं गाव, द्राक्षाचं करकम, कासेगाव ही द्राक्षाची गावं महाराष्ट्राच्या नकाशावर द्राक्षाचं गाव म्हणून करकमची ओळख निर्माण झाली. मग अशा द्राक्षाच्या बागात जर आपल्या या शक्तीपीठ महामार्गामुळे जर जात असतील तर त्या शक्तीपीठ महामार्गाचा काही उपयोग नाही. कारण जो महामार्ग आपल्याला पिठाला महाग करल असा शक्तीपीठ आम्हाला काय कामाचा आहे. आणि या ठिकाणी जरी बाबा खूप मोठा महामार्ग आहे, विकास होणार आहे, प्रगती होणार आहे, पण तरी सुद्धा सोन्याची सुरी असली म्हणून काय ती खुपसून घ्यायची का आपण. त्यामुळं किलोमीटर पाईपाने आम्ही कशाला नेते सर, ऐका. त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी आपण या महामार्गाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या भावना या ठिकाणी आपण सनदशीर मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या भावना आपण त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्याकडे आपण या सर्व शेतकऱ्यांच्या भावना त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. आणि ते सुद्धा पॉझिटिव्ह मार्ग यातून काढतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करू. कारण या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की एखादं छोटंसं बुळूक सुद्धा विशाल अशा जहाजाला बुडवू शकतं. त्यामुळं हा जर समजा या शक्तीपीठ विरोधाचा वणवा संपूर्ण राज्यामध्ये जर निर्माण झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आणि हा जो शेतकरी वर्ग आहे, हा शेतकरी वर्गच आपलं सर्व गावकऱ्यांचं बलस्थान आहे. आतापर्यंत आमच्या सुखदुःखामध्ये सर्वांच्याच या सर्व शेतकरी बागायतदारांचा, द्राक्ष बागायतदारांचा सिंहाचा वाटा आहे. यशामध्ये अपयशामध्ये त्यांचा आम्हाला खूप मोठं पाठबळ या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि आज त्यांच्यावर वेळ आल्यानंतर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणं ही आमची भूमिका आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या भूमिकेमध्ये आम्ही 100% आपल्या बरोबर आहोत एवढंच या ठिकाणी अभिवचन देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. शक्तीपीठ महामार्गास विरोध करण्यासाठी जे करकम येथील सर्व नागरिक व करकम ग्रामपंचायतचं प्रथमतः खूप मला वाटतं की आभार मानले पाहिजे की ग्रामपंचायतनं आज करकमच्या जाणाऱ्या रस्त्याला विरोध दर्शवण्यासाठी करकम ग्रामपंचायतनं आज एक पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक खूप मोठी एक ताकद मिळाली की गाव एक झालेलं आहे. इथून पुढच्या काळात करकम ग्रामपंचायत, करकममधील सर्व ग्रामस्थ अशाच प्रकारे शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी जर रस्त्यावर उतरले तर जो येणारा शक्तीपीठ महामार्ग आहे त्याला रोखण्यासाठी एक ताकद म्हणून शेतकऱ्यांना मिळेल. आणि मुळामध्ये हा शक्तीपीठ रस्ता जो जाणार आहे त्याची काही गरज नसताना सरकारनं हा शक्तीपीठ मार्ग आहे. आज तुम्ही बघितलं तर राज्यातल्या रस्त्यांना निधी नाही, राज्यातले रस्ते तसेच आहेत. आणि शक्तीपीठ महामार्ग काही गरज नसताना करकम व सगळ्या परिसरात चाललेला आहे. सगळीकडून त्याला प्रचंड विरोध आहे. आज करकममध्ये तर जवळजवळ 500-600 एकरचं कॉरिडॉर व्हायचं म्हणतात. पहिल्यांदा म्हणतात ते शक्तीपीठ जायचा, पण काल ज्यावेळेस मोजणीला लोक आली बरीचशा लोकांना पहिल्यांदा काय म्हणतात याला आपल्या इथून जात नाही काय. पण आता असं झालंय की कुणीकडे नकाशे गेले ते, त्यामुळे सगळी लोक खडबडून जागी झाली आहेत. जे शेतकरी लढते त्याच्याबरोबर भरी माझी जमीन जात नसेल त्यानं सुद्धा का उभा राहायचंय. तर उद्या काही लोक म्हणजे गावाचे 2 तुकडे गावच संपणार आहे, लक्षात घ्या. ह्याच्यामधून लोक अक्षरशः गाव सोडून जायची वेळ येणार आहे बऱ्याच लोकांना. मग रस्ता करून काय करायचंय. गावातली जर लोकांना गाव सोडायची वेळ आली 10-20% लोकांना, तर गावात पिढ्यानपिढ्याची शेती आहे, पिढ्यानपिढ्याचे लोकांचे संबंध हे सगळे संपणार आहेत. म्हणून प्रत्येक माणसानं शक्तीपीठ महामार्गाला मनापासून विरोध करून जे शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. एवढेच आणि बोलतो. धन्यवाद. या गावातील बहुसंख्य द्राक्ष बागायतदार बाधित होत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे.
द्राक्ष बागा संपणार आहेत. द्राक्ष बागा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाईपलाईन संपणार आहेत. त्याच्यानंतर द्राक्ष शेड संपणार आहेत आणि अशाप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना आज या ठिकाणी घरं पण उद्ध्वस्त होत आहेत. तर या गावामधील सर्वप्रथम सर्वपक्षीय नेते आज या आमच्या लढ्याला सपोर्ट करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आमच्या लढ्यामध्ये तुम्ही आज आम्हाला एक खूप मोठ्या प्रमाणे बळ देण्यासाठी आज इथं उपस्थित राहिलेला आहे. त्यानंतर काल ग्रामपंचायतीनं या ठिकाणी एक सांगितलं की या लढ्यात आपल्या सगळ्या गावाला या ठिकाणी सपोर्ट दिला पाहिजे या शेतकऱ्यांना. तर त्यानंतर या गावामधील जो काही व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गाने अतिशय आमची त्यांनी भूमिका समजून घेतली आणि त्यांनी आम्हाला एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि आज गाव या ठिकाणी बंद ठेवलेला आहे. तर हा जो लोकशाही मार्गाने आपण लढा पुढे घेऊन जाणार आहे तर यामध्ये सगळं गाव या ठिकाणी एकत्र आलेलं आहे असंच या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर इथून पुढे महेश व्यवहारे आता आमची या पुढची भूमिका मांडतील. आज या ठिकाणी करकममधून जी नवीन अलाइनमेंट जाती वर्धा पात्रादेवी शक्तीपीठची त्या संदर्भात करकममधील उत्तर पूर्व भागातून जो अलाइनमेंट जातोय आणि तसाच तो कॅनल मार्गे जाणार आहे. त्यामुळं उत्तर पूर्व भागातल्या द्राक्षांच्या बागांचं नुकसान होणार आहे, शेततळ्यांचं नुकसान होणार आहे, बेदाना शेडचं नुकसान होणार आहे, घरं जाणार आहेत, लोक विस्थापित होणार आहे, लहान मुलांचा स्त्रियांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहेत, गावाचे 2 तुकडे पडणार आहेत, शिवाराचे 2 तुकडे पडणार आहेत आणि प्रचंड भीतीचं असं वातावरण प्रत्येक शिवारकराच्या मनात आहे. आणि याच आमच्या लढ्यात आज करकम बंद ठेवून करकमकरांनी जो आम्हाला हे केलं आहे सपोर्ट दिला आहे त्याबद्दल आम्ही करकमकरांचे कायम ऋणी राहू आणि इथून पुढं पण आम्ही करकमकरांकडून हीच अपेक्षा करतो की आमचा जो लोकशाही पद्धतीनं लढा चालू आहे आमच्या जमिनी वाचवायसाठी त्याला तुम्ही असंच आम्हाला भविष्यातसुद्धा पाठिंबा द्याचाल आणि यानंतर आपल्या गावातले जे सगळे ज्येष्ठ नेते जमलेले आहेत जे सर्वपक्षीय नेते आलेले आहेत त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेणार आहे. आज शासनाचा जो प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आहे याच्यामध्ये आपल्याच गावातील शेतकरी आहेत त्यांच्या सगळ्यात जास्त करकममधला द्राक्षबागेचा बेल्ट आहे तो बेल्ट उद्ध्वस्त होणार आहे आणि त्याच्यामुळंच पर्यायानं सर्व त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण गावावर होणार आहे. त्यासाठी आज बाधित सर्व शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी विनंती केली. त्याच्यावरून आज आपण व्यापारी वर्गांना विनंती करून एक शासनाच्या दरबारी कुठंतरी त्याची नोंद व्हावी त्यासाठी एक निषेध म्हणून आज आपण गाव बंद ठेवून आपण शासनाला दखल घेण्यासाठी एक नोंदपात्र अशी घटना आज आपण गावात घडवून दिलेली आहे. त्याचा शासन नक्की विचार करते. या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंब म्हणजे आपलीच कुटुंब आहेत, त्यांची कुटुंब आपली कुटुंब आहेत, त्यांचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान आहे. या उद्देशानं आपण सर्वजण यापुढेही समस्त ग्रामस्थ असतील, व्यापारी असतील, राजकीय सर्वपक्षीय मंडळी असतील, जेवढे सर्व गावातले घटक आहेत त्या सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी सर्वांना या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज खरं तर शासनाने शक्तीपीठ न मागणी करता दिलाय याचा अर्थ शासनाचे हेतू पूर्ण लक्षात आलेले नाहीत शेतकऱ्यांच्या. अजून त्यांना जर रस्त्यातून विकास करायचा असता तर त्यांनी 12 तासावरली लाईट 8 तासावरून 4 तासावर आणली नसती. ही काही ठराविक लोकांचा विकास यातून होणार आहे. तर त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीनं शासनाचा या ठिकाणी निषेध करतो, धिक्कार करतो आणि जे आसमानी संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर की सगळ्यांनी एकजुटीनं आपण लढून हे बाजूला केलं पाहिजे, सारलं पाहिजे. आज 3-3, 4-4 पिढ्यांनी कष्ट करून पाईपलाईन केलेत, शेततळे केलेत, ती जर डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत असतील. मला महादेव दायगुडे म्हणले त्यांनी विहिरी पाडून विहिरी फोडून लोकांच्या आज घर बांधलंय, त्यांना त्या घरात राहायला सुद्धा अजून जायला आलं नाही. असं जर डोळ्यात देखत नुकसान होत असेल तर हे खरंच शासन विकास करतंय की शेतकऱ्याला भकास करतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या बाबतीत सर्व नेते मंडळींना आपण एकत्र आणून सगळं गाव एकत्र आणून लढू आणि हे संकट दूर करू असं
सगळ्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर राहू एवढं या ठिकाणी अभिवचन देतो. धन्यवाद. आज आपण शक्तीपीठ महामार्गाला विरोध पहिल्या दिवसापासून सर्व शेतकऱ्यांबरोबर आम्ही आहे. आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना आपल्या भागाचे नेते रणजित भैया, त्याचबरोबर शिवानाना कांबळे आणि सर्व शेतकरी बांधवांनी कलेक्टरला आपण भेटलो. त्यानंतर ग्रामपंचायत 1 मेला ठरावही दिला. त्यानंतर आपण आज गाव बंद करतोय. खऱ्या अर्थानं आपला एक लक्षात येणं, हा शक्तीपीठ विकासाचं नसून भकासाचं आहे आणि काही लोकांचं नुकसान होतंय म्हणून आपण बघण्यापेक्षा आज 500 एकर क्षेत्र रोज ज्या टमटममध्ये रोज 17, 18, 20 बायका प्रत्येक शेतकऱ्या बांधावर कामाला खुरपायला जाणार आहे. हा रोजगार बंद होणार आहे, हा सुद्धा लक्षात घेणारा विषय आहे. किराणा माल असेल, खत दुकान असेल, कापड दुकान असेल, प्रत्येकाचा, कारण एक जमीनही 50-50 एकर 35 एकर जमीन त्यामध्ये जाते, कोणाची 2 एकर जाते, कोणाची एकर जाते. ज्या शेतीमध्ये एवढी जमीन परत कुठेही आपल्याला मिळणार नाही आणि ह्या रस्त्याचा कोणताही आपल्याला फायदा होणार नाही. त्यामुळं आपण कायम शेतकऱ्यांबरोबर असू आणि ज्या वेळेस कोणतंही आंदोलन असो, काही असो, त्याबरोबर तुमच्याबरोबर कायम राहण्याची भूमिका काढायची. आज जो या सरकारच्या हट्टापायी हा जो रस्ता आपल्या गावातून जात आहे आणि हा असा रस्ता अशा ठिकाणून जात आहे की तो पूर्णपणे करकमचं अर्थकारण संपवू शकतो. कारण आज यांनी सांगितल्याप्रमाणे आज 1 एकर द्राक्षाची बाग उभी करायला 6 ते 7 लाख रुपये खर्च येतो. अशा हजारो एकर द्राक्षाची बाग इथून जाते. त्या बागाला लागणारे या मजूर, त्या औषध फवारणीचे सामान, जे खत, हे सगळंच आज करकममधून ठप्प होतं आहे आणि आज करकमचा आर्थिक कणाच मोडतोय. मग त्यामुळं अशा हट्टाच्या रस्त्यापाय आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये आणि आज गावानं यांना शेतकऱ्यांना पाठिंबा दिला बंद ठेवून, त्याबद्दल त्या व्यापाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. होणार आहे त्याचा करकम ग्रामस्थ म्हणून, करकमचा नागरिक म्हणून सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. हे जो काय हुकुमशाही पद्धतीनं हा पूर्ण शक्तीपीठ महामार्गाचा गाठ घातला आहे, तो गाठ फक्त बदलण्याचा आणि तो गाठ रद्द करण्याचा ताकद आपल्या करकममध्ये आहे. ही ताकद आपण दाखवून देऊया. माझं म्हणणं आहे, हा तुमच्यावर नाही, हा पूर्ण करकमवर गाला पडतोय आणि ह्या गाल्याला उत्तर द्यायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं करकमनं एक शक्तीपीठ महामार्गानं करकम बचाव समिती स्थापन करून तुम्ही या लढ्याला सगळ्याला सामील करून घ्या. तुमच्या प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक ह्याला करकमचा प्रत्येक नागरिक तुमच्याबरोबर आहे आणि राहणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या लढ्याला यश आल्याशिवाय थांबायचं नाही. एवढं आपण या ठिकाणी करू. पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा जाहीर निषेध करून शासनाने त्वरित हा मार्ग बदलण्यात यावा अथवा रद्द करण्यात यावा अशी मी करकम नागरिकांना मागणी. प्रस्तावित नागपूर गावात शक्तीपीठ विद्यापीठ शक्तीपीठ त्यासाठी करकमकरांचं व्यापाराच्या वतीनं प्रथम स्वागत करतो. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज बंद पाळला. सर्व नागरिक, प्रत्येक नागरिक हजर राहिले, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो की जेणेकरून ज्या माणसाला आपण अडचणीत आलो त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायची प्रथा करकम करायची आहे. तीच प्रथा जाणून आपण करकम करातील प्रत्येक माणसं असतील, शेतकरी असतील, इतर व्यापारी असतील, बहुसंख्येने उपस्थित आहेत. हा शक्तीपीठ हा शेतकऱ्यावर घाला घालणारा हा रस्ता असून ह्या कष्टकरी शेतकऱ्यांनी ही मुलाप्रमाणे शेतीच्या बागा सांभाळल्या आहेत. ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हा शक्तीपीठ विरोध सगळ्यांचा आहे, तरी हा शक्तीपीठ विरोध रद्द करण्यात आम्ही सर्वजण पुढाकार घेऊ आणि विरोध करण्यासाठी सतत आपल्या पाठिंबा राहू एवढीच आश्वस्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध करण्यासाठी मी ग्रामपंचायतला आणि व्यापारी वर्गाला समजावून सांगितलं त्यांना आणि त्यांनी तुमच्याबरोबर आहे असं आम्हाला आश्वासन दिलं आणि खरंच आज गाव बंद करून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.